लेट अस सी आता काय नेक्स्ट पॉइंट डेरिव्हेटिव्ह मधला डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आता एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. फाइंड dy अपॉन dx इफ x इक्वल्स टू 380 स्क्वेअर अँड y इक्वल्स टू 280 क्यूब. आता इथे आपल्याला दोन फंक्शन दिलेले आहेत. एक फंक्शन x इक्वल्स टू दिलेलं आहे 380 स्क्वेअर आणि दुसरा फंक्शन y इक्वल्स टू 280 स्क्वेअर दिलेलं होतं. या आधीपर्यंत आपण जे काही एक्झाम्पल बघितले होते त्यामध्ये फक्त y इक्वल्स टू एकच फंक्शन दिलेलं होता. पण इथं एक फंक्शन न देता दोन फंक्शन दिलेले आहेत. x इक्वल्स टू 380 स्क्वेअर आणि y इक्वल्स टू 280 क्यूब. आणि आपल्याला dy अपॉन dx फाइंड आउट करायचं आहे. आता dy अपॉन dx म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतोय. म्हणजे काय करतो आपण, y इक्वल टू अदर साईडला x असेल तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतोय, बरोबर ना. चल आपला जो आहे तो x असेल म्हणजे y इक्वल टू ई रेस टू x असेल तर x आपला चल असतो तिथं. त्यामुळे आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतोय. पण इथं y इक्वल टू चल कुठेही x नाही आहे. x इक्वल्स टू दोन फंक्शन दिलेले आपल्याला. एक फंक्शन x इक्वल्स टू 380 स्क्वेअर दिलाय आणि दुसरा फंक्शन y इक्वल्स टू 280 क्यूब दिलेले. तर आपल्याला दोघांचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे पहिल्या फंक्शन x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आणि दुसऱ्या फंक्शन y चा सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला dy अपॉन dx फाइंड आउट करायचं आहे. आता इथं पहिला फंक्शन काय आपला x इक्वल्स टू 380 स्क्वेअर हा पहिला फंक्शन आहे. 3 म्हणजे कॉन्स्टंट झाला, a म्हणजे अगेन कॉन्स्टंट आणि t जो आहे तो आपला चल असणार आहे. t म्हणजे काय आपला चल असणार आहे. आणि डेरिव्हेटिव्ह घेताना विथ रिस्पेक्ट टू आपण व्हेरिएबल घेतोय, विथ रिस्पेक्ट टू चल घेतोय. तर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t घ्यावा लागेल. आणि या आधीची एक्झाम्पल तुम्ही बघितलं असाल तर y इक्वल्स टू जो फंक्शन असेल त्याचा व्हेरिएबल x होता, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेत होतो. आता तो व्हेरिएबल चल काय, चल जो आहे तो t आहे. त्यामुळे दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t घ्यावा लागेल. म्हणजे पहिला जो आहे x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे काय dx अपॉन dt इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे d बाय dt. विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय d बाय dx. विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे d बाय dt कशाचा 380 स्क्वेअरचा. आता 3 कॉन्स्टंट आहे, a कॉन्स्टंट आहे, डेटच्या बाहेर घेतला आणि फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ टी स्क्वेअर राहणार. म्हणजे एक्स रेस टू एन तोच फॉर्म्युला आहे, फक्त एक्सच्या ऐवजी व्हेरिएबल काय झालेला आहे टी झालेला आहे. डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काय झालेला आहे डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर. एक्सच्या ऐवजी फक्त टी आपला चल बदललाय म्हणजे एक्स रेस टू एनच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. 3a ॲज इट इज दॅट इज एन इन टू एन म्हणजे 2 आहे, एक्स म्हणजे टी आहे आणि घातांकाला 2 मायनस 1 म्हणजे 1 तो आपण लिहित नाही. म्हणजे काय झाला 3 इंटू 2 6 त्याला मल्टिप्लाय बाय 80. समजला हा डेरिव्हेटिव्ह कसा घेतला आपण. लेट अस सी. दुसरा फंक्शन आता काय दिले आपल्याला, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे dy अपॉन x. फक्त लक्षात ठेवा पहिला आपण काय केला x फंक्शन आहे तसे घेतला आणि त्याचा चल जो आहे तो t होता, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t घेतला. t हा चल म्हणून डेरिव्हेटिव्ह घेतला. फॉर्म्युले तेच, फक्त x रेस टू जे होता तो t रेस टू फॉर्म्युला अप्लाय करायचा, x ऐवजी t म्हणायचं. आता दुसरा फंक्शन y इक्वल्स टू दिलेला आपल्याला, y इक्वल्स टू 280 क्यूब. याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह आपल्याला विथ रिस्पेक्ट टू t घ्यावा लागेल कारण चल जो आहे तो आपला t आहे. y इक्वल्स टू फंक्शन काय दिलेला आहे टी क्यूब हा फंक्शन आहे म्हणजे 2a कॉन्स्टंट आहे, टी हा फंक्शन आहे आपला व्हेरिएबल आहे चल आहे. दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यावा लागेल. म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेतला म्हणजे dy अपॉन dt इक्वल्स टू 280 क्यूबचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. आता अगेन काय 2a कॉन्स्टंट डेटच्या बाहेर घेतला म्हणजे टी चा क्यूब डेरिव्हेटिव्ह घ्यायचा याचा म्हणजे एक्स रेस टू एन. टीच्या ऐवजी एक्स सपोज करायचा. आता स्टँडर्ड फॉर्म्युला एक्स होता त्यामध्ये टी आलेला आहे, व्हेरिएबल फक्त टी बदललेला आहे. म्हणजे एक्स रेस टू एन फॉर्म्युला तोच आहे 2a आहे तसा एक्स रेस टू एन फॉर्म्युला अप्लाय केला एन इन टू म्हणजे 3 एक्स रेस टू एक्स ऐवजी टी आलेला आहे. एन मायनस 1 म्हणजे 3 मायनस 1 म्हणजे 2 म्हणजे 3 इंटू 2 6 ए टी स्क्वेअर होऊन जाईल dy अपॉन dt झाला. पण आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे dy अपॉन dx आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy अपॉन x म्हणजे काय y म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t आपण फाइंड आउट केलेला आहे
आणि dx म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आपण फाइंड आउट केलेला आहे, तिथे ते लिहिला. आणि हा dt डिवायडेड बाय dt कॅन्सल होईल, तर dy अपॉन dx राहणार आहे. समजतंय? हा, आपल्याला dy अपॉन dx फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आपण पहिला फाइंड आउट करून घेतलेला आहे, त्याचा आन्सर 680 स्क्वेअर आहे. आणि dx म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आपण फाइंड आउट केलेला आहे, त्याचा आन्सर 680 आलेला आहे. त्या दोन्ही व्हॅल्यू इथे पुट अप करतोय. देअरफॉर dy अपॉन dt म्हणजे 680 स्क्वेअर आणि dx अपॉन dt म्हणजे 680. दोन्ही व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केलेल्या होत्या पहिला. इथं काय 6 डिवायडेड बाय 6 a डिवायडेड बाय a टी स्क्वेअर मधला एक टी कॅन्सल होऊन जाईल, फक्त एक टी शिल्लक राहणार न्यूमरेटरला. म्हणजे dy अपॉन dx आन्सर काय आला? टी. समजलं एक्झाम्पल? ठीक आहे. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. इफ x equals to a cos cube theta and y equals to b sin cube theta, find dy upon dx. सेम मेथडनं सॉल्व्ह करायचं, कारण दोन फंक्शन आहेत, पॅरामेट्रिक म्हणतो याला आपण. आता साइन आणि कॉसचा अँगल काय? तो आपला चल असणार आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्यावं लागेल आपल्याला इथं. समजलं? लेट अस सी फर्स्ट फंक्शन x इक्वल्स टू a cos क्यूब थीटा सपोज केला. आपल्याला dy अपॉन dx फाइंड आउट करायचा, नो डाऊट. पण पहिला x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्यावा लागेल आणि y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्यावा लागेल आणि दोन्ही आन्सर इथे पुट अप करावे लागतील. देअरफॉर पहिला काय सपोज केला, x इक्वल्स टू a cos क्यूब थीटा, म्हणजे कॉसचा अँगल जो आहे तो थिटा आहे, म्हणजे आपला चल जो आहे तो थिटा आहे, म्हणजे कॉस थिटा हा फंक्शन आहे आपला. फंक्शन रेस टू एन फॉर्म्युला इथे दिसतोय आपल्याला. व्हेरिएबल काय आपला थिटा आहे, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा घेणार आपण. म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे dx अपॉन डी थिटा आणि a cos क्यूब थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे डी बाय डी थिटा. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा अटॅच केला. आता इथं काय फंक्शन कॉस थिटा रेस टू एन, फंक्शन रेस टू एन दिसतोय, त्या आधी त्याला कॉन्स्टंट ए मल्टिप्लाय, तो डेटच्या बाहेर घेतला, ए बाहेर घेतला. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन रेस टू एन म्हणजे कॉस क्यूब थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा, एक्स ऐवजी थिटा झालेला येतात आपला. ए आहे तसा फंक्शन रेस टू एन फॉर्म्युला अप्लाय केला, एन इंटू एन म्हणजे किती 3 फंक्शन कॉस थिटा रेस टू एन मायनस 1, 3 मायनस 1 म्हणजे 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू थिटा, कारण थिटा आपण चल मानलेला आहे. फंक्शन रेस टू एन सिंपल फॉर्म्युला अप्लाय केला, एन इंटू फंक्शन रेस टू एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू थिटा घेतोय, त्यामुळे डी अपॉन डी थिटा म्हटलं. म्हणजे काय 3a कॉस स्क्वेअर थिटा आहे तसा आणि कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा. इथे काय केलं 3 त्याला मल्टिप्लाय बाय a कॉस स्क्वेअर थिटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थिटा इज मायनस साइन थिटा. आता इथं पूर्ण टर्मचा मल्टिप्लाय आहे, तर मायनस साइन पुढे घेतोय, दॅट इज इक्वल्स टू dx अपॉन डी थिटा म्हणजे काय मायनस 3a कॉस स्क्वेअर थिटा त्याला मल्टिप्लाय बाय साइन थिटा. ही झाली पहिली टर्म. नेक्स्ट दुसरा फंक्शन काय दिलेला आहे, y इक्वल्स टू b साइन क्यूब ऑफ थिटा. याचा सुद्धा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह घेतोय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा आणि साइनचा अँगल जो आहे तो थिटा आहे, तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा दोन्ही साईडला घ्यावा लागेल. म्हणजे या साईडला घेतला y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे dy अपॉन डी थिटा आणि दुसऱ्या साईडला b साइन क्यूब थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे डी बाय डी थिटा. आता अगेन इथं फंक्शन रेस टू एन फॉर्म्युला दिसतोय, फंक्शन काय साइन थिटा, फंक्शन रेस टू एन फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. त्याआधी बी कॉन्स्टंट टर्म, कॉन्स्टंट जो आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतला बी आणि साइन क्यूब थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा आहे ठेवला. म्हणजे बी आहे तसा फंक्शन रेस टू एन फॉर्म्युला अप्लाय केला, एन इंटू फंक्शन रेस टू एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह फंक्शन, फंक्शन म्हणजे साइन थिटा आहे, म्हणजे काय एन म्हणजे 3 इंटू फंक्शन साइन थिटा च्या घातांकाला 3 मायनस 1 म्हणजे 2 इंटू डेरिव्हेटिव्ह फंक्शन, फंक्शन म्हणजे साइन थिटा आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा घेतोय, थिटा हा चल मानलेला आहे आपण. देअरफॉर 3b साइन स्क्वेअर थिटा आहे तसा आणि साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. हा झाला का आपला dy अपॉन
डी थिटा. आता दोन्ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेले आहेत, पण आपल्याला काय पाहिजे, dy अपॉन dx पाहिजे. म्हणजेच काय, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा आपण फाइंड आउट केलेला आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा आपण फाइंड आउट केलेला आहे. म्हणजे तर डी थिटा डिवायडेड बाय डी थिटा कॅन्सल होईल, म्हणजे dy अपॉन dx टर्म राहणार आहे. फक्त सिम्प्लिफाय केला, dy अपॉन डी थिटा डिवायडेड बाय एक्स आहे, dx अपॉन डी थिटा. आता dy अपॉन डी थिटाची व्हॅल्यू आपण 3b साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा फाइंड आउट केली आहे आणि dx अपॉन डी थिटाची व्हॅल्यू -3a कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा फाइंड आउट केली आहे. ती व्हॅल्यू इथे पुटअप करतोय. dy अपॉन डी थिटाची व्हॅल्यू डिवायडेड बाय dx अपॉन डी थिटाची व्हॅल्यू. सेम टर्म काय कॅन्सल होईल, 3 डिवायडेड बाय 3 कॅन्सल होईल. साइन स्क्वेअर मधला एक साइन कॅन्सल होईल आणि डिवाइडचा जो कॉस स्क्वेअर आहे त्यामधला एक कॉस कॅन्सल होईल. काय शिल्लक राहणार, आणि बी अपॉन ए बी अपॉन ए मायनस बी साइन थिटा शिल्लक राहणार आणि मायनस ए कॉस थिटा शिल्लक राहणार डिवाइड, बाकी सब कॅन्सल होतील. म्हणजे साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन ना, हा म्हणजे मायनस बी अपॉन ए त्याला मल्टिप्लाय बाय टॅन थिटा शिल्लक राहणार. दॅट इज फायनल आन्सर. कळालं. नेक्स्ट पुढचा एक्झाम्पल, इफ x equals to a into bracket theta plus sin theta and y equals to a into bracket 1 minus cos theta, then find dy upon dx. अगेन दोन फंक्शन दिलेत. पहिला फंक्शन आहे तसं लिहितोय, x equals to a into bracket theta plus sin theta. आता डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल, थिटा ना, कारण दोन्ही साईडला साइन आणि कॉसचा अँगल बघायचा. डेरिव्हेटिव्ह घेताना दोघांचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू सेम व्हेरिएबल पाहिजे. विथ रिस्पेक्ट टू इथे थिटा, इथे दुसरा फंक्शन नको आहे. दोघांचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटाच घ्यायचा आणि साइनचा अँगल थिटा आहे म्हणजे चल आपला थिटा आहे. कॉसचा अँगल थिटा आहे म्हणजे चल आपला थिटा आहे. म्हणजे पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा आणि दुसऱ्याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटाच घ्यावा लागेल. पहिला फंक्शन एक्स इक्वल्स टू ए थिटा प्लस साइन थिटा आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय पहिला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अटॅच केला. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए इंटू ब्रॅकेट थिटा प्लस साइन थिटा, या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा घेतला. आता काय करावं लागेल, कॉन्स्टंट. व्हेरी गुड. कॉन्स्टंट काय, तर ए कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ए कॉन्स्टंट जो आहे तो पहिला डेरिव्हेटिव्ह बाहेर घेतला. थिटा हा चल आहे, साइन थिटा हा फंक्शन आहे, दोन्ही फंक्शन आहे, दोन फंक्शनची बेरीज आहे इथं आणि त्याला मल्टिप्लाय बाय कॉन्स्टंट होता. कॉन्स्टंट पहिल्या डेरिव्हेटिव्ह बाहेर घेतला. ए इंटू डेरिव्हेटिव्ह काय, थिटा प्लस साइन थिटा. आता काय करायचं, सेपरेट ए बाहेरचा आहे तसा ब्रॅकेट पुटअप केला. थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा प्लस साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा. बाहेरचा ए आहे तसा, थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे किती, 1. म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स ऐवजी थिटा झालं 1. आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस थिटा. म्हणजे dx अपॉन डी थिटाची व्हॅल्यू काय लिही, ए इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा, बरोबर. आता दुसरा फंक्शन सपोज करतोय, लेट y इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. हा दुसरा फंक्शन आहे आपला. अगेन याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा आपल्याला विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्यायचा आहे, कारण कॉसचा अँगल थिटा आहे. म्हणजे व्हेरिएबल चल जो आपला थिटा आहे, दोघांचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटाच घ्यायचा, सेम घ्यायचा. देअरफॉर इथे काय केला, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे dy अपॉन डी थिटा इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये पुटअप केला ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा सेम. काय कॉन्स्टंट, ए ना, फक्त ए कॉन्स्टंट, कारण 1 मायनस कॉस थिटा ब्रॅकेटमध्ये म्हणजे हा पूर्ण फंक्शन आहे. ए कॉन्स्टंट टर्म, जरी 1 कॉन्स्टंट असला तर तो या फंक्शन मध्ये आलेला आहे 1 मायनस कॉस थिटा. फक्त ए कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह बाहेर घेतला आणि तर 1 मायनस कॉस थिटा राहतोय, त्या दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला. आता एक स्टेप डायरेक्ट लिहितोय मी, म्हणजे 1 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा मायनस कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा आणि ए कॉन्स्टंट बाहेर घेतलेला आहे.
डायरेक्ट स्टेप आपण एक्स केली. ए आहे तसा डेरिव्हेटिव्ह किती 1 चा 0 मायनस कॉस थिटा मायनस कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह साइन मायनस साइन थिटा. हां, म्हणजे हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल. 0 प्लस साइन थिटा म्हणजे साइन थिटा त्याला मल्टिप्लाय बाय ए आहे. म्हणजे dy अपॉन डी थिटाची व्हॅल्यू काय आली? ए साइन ऑफ थिटा. हा झाला सेकंड डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय केलं आपण एक्स दिलेला होता त्यावरून एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे थिटा चल होता तेव्हा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा घेतला आणि वाय वरून वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा फाइंड आउट केला आपण. बट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? dy अपॉन dx फाइंड आउट करायचा आहे. तेव्हा वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट पण थिटा फाइंड आउट केलेला आहे तो न्यूमरेटरला आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा आपण फाइंड आउट केलेला आहे तो डिवाइडला. दोन्ही व्हॅल्यू पुट अप करतोय. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटाचा आन्सर ए साइन थिटा आलेला आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटाचा आन्सर ए इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा आलेला आहे त्या व्हॅल्यू पुट अप केल्या. आता इथे ए कॅन्सल होऊन जाईल बरोबर ना ए डिवायडेड बाय ए. आता परत सिम्प्लिफाय करतो इथे मी. हा एक क्वेश्चन असा येतोय बघा जर थिटाची व्हॅल्यू ऍट थिटा इक्वल्स टू म्हटलं असेल आणि थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल तर इथे थिटाची व्हॅल्यू पुटअप करायची आणि येणारा आन्सर फायनल लिहायचा. कळालं? एक क्वेश्चन असा आलेला आहे बोर्डाला सगळा क्वेश्चन आहे तसा आलेला आहे. फाइंड dy अपॉन dx ऍट थिटा इक्वल्स टू पाय बाय 4 म्हटलेलं आहे किंवा पाय बाय 2 म्हटलं आहे. हा तर थिटाची व्हॅल्यू आहे तशी पुटअप करायची. इथं थिटाची व्हॅल्यू जी असेल ती पुटअप करायची आणि येणार आन्सर फायनल लिहायचा. किंवा सिंपल फंक्शन असेल तर काय करायचं आहे इथं ए कॅन्सल होऊन जाईल ए डिवायडेड बाय ए काय राहणार साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस कॉस थिटा. क्वेश्चन मध्ये जर थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल तर थिटाची व्हॅल्यू पुटअप करायची आणि जो येणार आन्सर कॅल्सी मध्ये पुटअप करून फायनल आन्सर लिहायचा. आन्सर स्टॉप. आणि क्वेश्चन हा असेल तर काय करायचं साइन थिटा हाफ अँगल फॉर्म्युला अप्लाय करायचा. दॅट इज 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 सिम्प्लिफाय करू शकतोय ना आणि 1 प्लस कॉस थिटा फॉर्म्युला आपल्यापेक्षा हाफ अँगलचा फॉर्म्युला दॅट इज 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला हाफ अँगल फॉर्म्युला अप्लाय केली. कधी जर सिंपल क्वेश्चन हा असेल जर थिटाची व्हॅल्यू त्यांनी दिलेली असेल तर थिटाची व्हॅल्यू इथे पुटअप करायची आणि जो येणार आन्सर तो फायनल आन्सर असेल आपला. थिटाची व्हॅल्यू दिलेली नाही त्यामुळे परत सिम्प्लिफाय करतोय म्हणजे 2 डिवायडेड बाय 2 कॅन्सल होऊन जाईल. कॉस थिटा आणि कॉस स्क्वेअर मधला एक थिटा बाय 2 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे साइन थिटा बाय 2 डिवायडेड बाय कॉस थिटा बाय 2 राहणार दॅट इज टॅन थिटा बाय 2. समज हॅलो समजलं क्वेश्चन समजला काय?